हॅशटॅग त्याची गोष्टचा आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे कारण झी मराठीवर आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवमाणूस ही मालिका सुरू होतीये आणि या मालिकेमधनं आपल्या सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणीन ज्यांना आपण अण्णा नाईक म्हणून खरं तर त्यांचं प्रेम सुद्धा केलंय तेच म्हणजे आपले अभिनेते माधव अभ्यंकर दिसणार आहेत आणि सर आत्ता त्यांची गोष्ट सांगायला या फ्रेममध्ये बसले त्यासाठी मी खूप जास्त खुश आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. नमस्कार, थँक्यू. सर कसे आहात? मस्त मजेत. मी ना जेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघितलं होतं ना म्हणजे आपल्या रात्रीच खेळ चालेमध्ये जेव्हा बघितलेलं तेव्हा ना तुमच्या पहिल्या सीनला मला माहित नाही समवट मला भीती वाटली तुम्हाला बघून आणि मी नेहमी विचार करते की तुम्ही मला भेटाल तेव्हा मी तुम्हाला हे सांगेन पण ते समोर राहिलं सांगायचं. बट जेव्हा मी तुमच्याशी बोलले म्हटलं यार हे तर किती फ्रेंडली आहेत बोलायला, हे असं कसं काय म्हणजे इतका विरोधाभास आहे हा? ते थोडंसं माझ्या पर्सनॅलिटीत आहे असं मला वाटतं. म्हणजे बरेचदा लोक माझ्याशी थोडंसं फटकून वागतात किंवा दूर राहतात. पण थोडंसं जरा संपर्क झाला माझा की मग त्यांना लक्षात येईल की अरे हा माझा जॉली माणूस आहे किंवा काय विनोदी आहे, थोडंसं विनोद करीन, काहीतरी विनोद क्रॅक करीन. पण सुरुवातीला त्यांना असं वाटतं की हा माणूस एकदम खेकसेल काय अंगावर किंवा काय असं तुसडा वगैरे आहे का काय असं वाटतं. ते बहुधा माझी पर्सनॅलिटी तशी असावी असं म्हणून असेल ते. क्या बात. पण देवमाणूस ही मालिका म्हणजे वेडेत लोक या मालिकेचे कारण असं काहीतरी घडणं एखाद्या गावामध्ये किंवा एका मालिकेमध्ये हे प्रेक्षकांना सरप्राईज फॅक्टर होतं जेव्हा पहिलं सीझन आलेलं आणि आत्ता हा तर मधला अध्याय तिसरं सीझन. सो मला सांगा तुमच्यासाठी नेमकी सुरुवात कधी झाली या मालिकेची? मध्येच एकदा श्वेताचा मला एक फोन आला की सध्या काय करताय. तर म्हटलं आता लगेच असं कुठलं मी शो काही घेतलेलं नाही आहे पण बाकी माझे फिल्म्स वगैरे चालू आहेत. तर ती म्हणाली की आता मी तुम्हाला विचारत नाही आहे, सांगतेच की तुम्ही आता काही कुठला शो घेऊ नका. तर म्हटलं काय. तर ती म्हणली की आपण देवमाणूस परत करतोय आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर क्राफ्ट केलं आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही करताय ते. तर म्हटलं नक्की जरूर करीन. कारण त्याच्या मागे असं कारण घडलं होतं की लाखात आमच्या दादाच्या वेळेला आधी माझं कास्ट झालेलं होतं जालिंदरसाठी त्या आणि थोडंसं ते डिले झालं आणि मग मी दुसरी हिंदी सिरियल घेतली. मग ते हिंदी सिरियलवाले मला सोडे ना या सिरियलसाठी असं ते थोडंसं हे झालं. मग त्यावेळेस ते कुठेतरी राहून गेलं होतं. मग या निमित्ताने आता ते पुन्हा जुळून आलं आहे आणि देवमाणूस तर काय खूप गाजलेली सिरियल आहे. मला असं वाटतं रात्रीच खेळ चालल्यानंतर इमिजिएट देवमाणूस आली आणि ती पण अतिशय लोकांना खूप आवडली होती लोकांना. मला जसं वेळ मिळेल तसं मी बघायचो. तर नक्कीच अंगावर येण्यासारखं कथानक वगैरे त्याच्यात होतं. किरण तर चांगलंच काम करायचं त्याच्यात. पण रात्रीच खेळ चालेमध्ये सर एवढी भीती बसवली होती तुम्ही तुमच्या व्यक्तिरेखेबद्दलची प्रेक्षकांच्या मनात. आत्ता हे कॅरेक्टर नेमकं काय सांगणार आहे? तसं माझं कॅरेक्टर नाही आता यावेळेला थोडंसं वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे चांगलं आहे. हां चांगलं आहे. हां चांगलं आहे. अजून माहीत नाही पुढे काय होईल ते. हां पण ह्यामध्ये तो एक पैलवान आहे आणि असा गुलछबू आहे. बायकांची त्याला आवड आहे. 2-2 बायका आहेत. 2 बायका आहेत. 2 बायका आहेत आणि अजूनही लग्न करण्याची त्याची इच्छा आहे वगैरे असं तो आहे. आणि थोडंसं असं असतो ना की म्हणजे उगाच स्वतःला बाजीराव समजणारे असतात काही लोक तसा तो आहे. इरसाल म्हणतात ना, इरसाल असं ते कॅरेक्टर आहे. पण सर आपली ना पर्सनॅलिटी एक माणूस म्हणून वेगळी असते. आपण आपल्या घरात वावरताना सोसायटीत वावरताना वेगळेच असतो आणि ना अशा प्रकारच्या ज्या भूमिका आपल्याकडे येतात ना तेव्हा अनेकदा प्रेक्षकांच्या मनात किंवा आपल्या आजूबाजूंच्या मनात की यार हे लोक कशा या भूमिका करत असतील. तुमच्या बाबतीमध्ये मला ऐकायला आवडेल अशा प्रकारचे कॅरेक्टर अण्णा नाईक म्हणा किंवा आता हिम्मतराव म्हणा अशा प्रकारचे कॅरेक्टर जेव्हा तुम्ही निवडताय स्पेशली निगेटिव्ह शेड ज्याला असतात तेव्हा तुमच्यासाठी सरेंडर पॉईंट काय असतो त्या भूमिकेचा? नाही आता कलाकार म्हणलं की जी काय भूमिका येईल ती तुम्हाला करायलाच पाहिजे. मग तुम्हाला तिथे तसा चॉईस नसतो. फक्त काय बघितलं जातं त्याच्यात की त्याला पोटेन्शियल किती आहे त्या भूमिकेला. तर ते बघणं फक्त महत्त्वाचं ठरतं एखाद्या कलाकारासाठी. मग ते नाटकात असो, सिनेमात असो किंवा सिरियलमध्ये असो. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला उत्तमच भूमिका मिळतात असंही नसतं खरं सांगायचं तर. ती कधीतरीच तुमच्या वाट्याला येते आणि तुम्हाला त्याचं सोनं करायचं असतं एवढंच हातात असतं. त्यामुळे थोडंसं ते मिळेल ते कॅरेक्टर कसं उत्तम करता येईल हा खरं त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो आणि ते मी करण्याचा प्रयत्न करत असतो खरं सांगायचं तर. म्हणजे मला असं बरेचदा वाटतं की एखादी भूमिका माझ्यासाठी खास कोणीतरी लिहावी किंवा ती करायला मला मिळावी पण ते होतच असं नाही.
पण आपल्याबद्दलचा पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात बदलेल याचा तुम्ही कधी विचार केला होता का, की नाही, असं मी आता करता? अतिशय आता हे अण्णा नाईक म्हणा किंवा आताचं देव माणूस हो. मधले कॅरेक्टर म्हणा, पण ह्याच्या अतिशय विपरीत भूमिका पण हो केलेल्या आहेत. हो हो. फार पूर्वी माझी अशीच एक सिरियल होती. त्याच्यात मी एक म्हणजे गावातला तो अतिशय प्रतिष्ठित माणूस, गाव मानणार त्याला सगळे, आणि फॅमिलीमधला सुद्धा तो असा एक त्याच्याबद्दल आदरयुक्त भीती असायची. पण तो इतका मायाळू कनवाळू, पण त्याच्या पर्सनॅलिटीत असा एक दरारा होता. अशा टाईपच्या पण मी भूमिका केलेल्या आहेत. किंवा काही नाटकांमध्ये मी अतिशय इमोशनल टाईपच्या भूमिका मी केलेल्या आहेत, की लोकांना पटणारच नाही की कालचक्रमधल्या त्या बाबाचं काम आणि हा अण्णा नाईक हे एकच माणूस आहे, हे पटणार नाही. इतकं ते इमोशनल आणि असं कॅरेक्टर. किंवा लालनताईंबरोबर केलं लग्न नावाचं एक नाटक वगैरे. तर अशा पद्धतीच्या भूमिका तुम्हाला येतच असतात, अलग लक्षात. आणि खरंच त्याच्यात मजा जास्त आहे असं मला वाटतं, की वेगवेगळ्या वेगळे करण्यात जरा मजा असते ना. तेच अर्थात आता देवमाणूसमध्ये आल्यानंतर अनेक लोकांना असं वाटते की ते परत आणण्यासारखं काहीतरी असावं वगैरे, तर तसं नसेल असं मला वाटतं. ओके. पण आत्ता आपण जिकडे बसलोय साताऱ्यामध्ये, खरं तर मी हे लोकेशन बघून म्हटलं की आपण इथे शूट करतोय, कारण मी आत्ता रिसेंटली तुमचा चित्रपट झाला त्यासाठी गप्पा मारले, ते तुम्ही बोललात की तुम्हाला बैलगाडीही चालवता येते. हो. सो मला अंदाज आला की हा तुमचा झोन आहे. अगदीच. तर मला जाणून घ्यायला आवडेल तुमचं बालपण नेमकं कसं गेलं, अशाच पद्धतीचं होतं? अगदी अशा पद्धतीचं. म्हणजे आता हे आजूबाजूला दिसतंय ना, ह्याच्यापेक्षा खरं तर सांगायचं ना, तर अजून ग्रामीण भाग. आता तरी तुम्हाला हे टीव्ही अँटेना दिसत आहेत, लाईट आहेत, पण अजिबात काही नाही. अशा पद्धतीचं जगणं जे होतं त्याच्यात माझं मी बालपण गेलेलं आहे माझं. म्हणजे मी महाराष्ट्रातल्या जवळपास सगळे जिल्ह्यांमध्ये मी फिरलेलो आहे. तर वडिलांच्या जॉबमुळे त्या बदल्या व्हायच्या, आणि मग आम्ही आमच्या शाळा वेगवेगळ्या दर 3 वर्षांनी 5 वर्षांनी आमच्या शाळा कॉलेजेस सगळं बदलत गेलं. त्याच्यामुळे भाषा बदलत गेली. हां, त्याच्यामुळे माझा जन्म झाला तो नाशिक जिल्ह्यात निफाडला. मग माझं बालवाडी झाली सांगोलामध्ये, म्हणजे सोलापूर जिल्हा. किंवा मग त्याच्यानंतर शाळा झाली कोपरगाव, म्हणजे नगर जिल्हा. मग म्हणजे मी वयाच्या 6व्या महिना असेल, 6व्या महिन्यातला असेल तेव्हा जे आम्ही आमच्या पुण्यातलं वाडा सोडून आम्ही जेव्हा वडिलांच्या नोकरीने फिरत आलो, मी 20 वर्षाचा आलो तेव्हा वाड्यामध्ये पुन्हा येऊन सेटल झालो. पुण्यामध्ये. हां, पुण्यामध्ये आमचा वाडा आहे. तर तिथे परत येऊन सेटल झालो मी. म्हणजे इतकी वर्ष गेली, 20 वर्ष गेली मध्ये. हां. बाबा कुठल्या फील्डमध्ये होते? माझे वडील होते रेव्हेन्यू रजिस्ट्रार होते. हां, ओके. त्याच्यामुळे खूप बदल्या, सारख्या बदल्या. हां. पण ते असं असतं ना, युजली आपले आई वडील ज्या क्षेत्रात काम करत असतात, मुलांचं साधारण कल तिथे असू शकतो, किंवा त्यांना असं वाटतं की मुलांनी पण छान नोकरी करावी. अभिनय क्षेत्र ऑल ऑफ सडन कसं घडलं तुमच्या आयुष्यात? नाही, आता ते प्रत्येक आई वडिलांचं असं स्वप्न असतं की सरळ मार्गी आपली नोकरी कर, विशिष्ट वजनात लग्न कर, वयात लग्न कर आणि सेटल हो बाबा. हां, तर माझे वडील म्हणजे वकिली केली त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की मी पण तसंच व्हावं वगैरे. पण माझा तो कल कधीच नव्हता तसं. मुळामध्ये नोकरी हा विषयच माझ्या दृष्टीने म्हणतो ना आपण नगण्य होता, की मला ती नोकरी म्हणजे माझा स्वभाव असा आहे की कोणीतरी ते जरा तू हे काम करून टाक, तर ते असं मला नाही जमत. असं मला कोणी ऑर्डर केलेलं नाही आवडत खरं सांगायचं तर. पण मी लहान असताना म्हणजे जिथे बालवाडी वगैरे असताना ना, मी असं काहीतरी पक्ष्या-प्राण्यांचे आवाज काढायचो. कारण गावातल्या बहुतांशी मुलांना हे जमतं. कारण ते इतके निसर्गाशी जवळ असतात ना, ते पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढतात, प्राण्यांचे आवाज हुबेहूब काढतात. तर तसं मी काहीतरी ते करायचो. आणि मग बारीक सारीक 1-1 रुपया, 8 आणे 4 आणे वगैरे असं बक्षीस वगैरे मिळायचं. मग तिथून अशी ती कुठेतरी ती अशी सुरुवात झालेली. आणि मग नंतर मी स्पोर्ट्सकडे गेलो ॲक्च्युली. म्हणजे माझा या क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता. स्पोर्ट्सकडे गेलो मी, आणि तिथे मी ग्राउंडवरच असताना आमच्या कॉलेजमधली काही मुलं आली आणि ती म्हणाली की अरे आमच्याकडे एक मुलगा एकांकिकेत काम करणार होता, तो आजारी पडलाय, तर आणि 4-5 दिवसावरच एकांकिका आहे, तर तू काम करशील का? तर म्हटलं अरे नाही, मला नाही जमत. म्हटलं ते माझा संबंधच नाही काही. नाही म्हटलं तू नकलामस्त करतोस शिक्षकांच्या वगैरे, किंवा वेगवेगळ्या आवाजात बोलतोस वगैरे. म्हटलं नाही रे मला जमणार. ते म्हणजे आम्ही करून घेऊ, करतो. आणि केलं मी ते. 5-6 दिवसात उभा राहिलो मी. ते कसं पाठांतर झालं माझं काय मला माहीत नाही, आणि बक्षीस मलाच मिळालं पहिलं अभिनयाचं. आणि मग कुठेतरी असं झालं
की माझं ग्राउंड हळूहळू सुटत गेलं आणि मी अभिनयाकडे वळलो. ते ऍक्टिंग ट्रेनिंग वगैरे जो काही नाही, प्रकार अजिबात असतो कधी होता? तसलं काहीच नाही, तसलं काहीच नाही. ट्रेंड ऍक्टर. आणि आकाशवाणीचा मला एक झाला, कारण माझी मोठी बहीण जळगावला असताना रंगतरंग नावाचा एक कार्यक्रम हो असायचा. हो. आणि ते कसं आहे की तुम्ही आधी एक तासभर यायचं, स्क्रिप्ट वाचायचं आणि लाईव्ह असायचं ते. हा. आणि मग तेव्हा जे कोणी इच्छुक नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांनाही ते बोलवायचे आणि ते वाचनात त्यांचे जरा आवाज बिवाज कसा आहे, कसं वाचतायत वगैरे हा, बघितलायचं. तसं ती मला म्हणली की चल, तुला इच्छा असेल तर चल माझ्याबरोबर. म्हणून मी गेलो. तर मी पहिल्यांदा कुठल्या तरी स्टुडिओत गेलो होतो. अच्छा. आणि तिथलं वातावरणाने ना मी म्हणजे नर्वस झालो खूप. मला असं भीती वाटली असं काहीतरी. कारण ते सुंदर असे स्टुडिओज आणि हे ते, आणि ते वातावरणच मला एकदम प्रेशर आलं माझ्यावर. मला काही ते नीट वाचता नाही आलं आणि काहीतरीच मी वाचलं असं झालं. आणि मला ते जे कोण प्रोग्राम डायरेक्टर होते ते म्हणले की तुझं या क्षेत्राशी काही संबंध नाही, तू काय या भानगडीत पडू नकोस, हां, तू पुन्हा काही घेऊ नकोस, तुझं काही होणार नाही ते. आणि नर्वस झालो खूप आणि नाहीच झालं माझं ते. मग मी त्यांच्या ऑडिशन्स असतात आकाशवाणीच्या, तर ती ऑडिशन मी दिली मग. आणि मी A+ पास झालो त्या ऑडिशन मध्ये. A+ पास झालो. आणि तेव्हापासून मग मला अनेक प्रोग्राम्स यायला लागले. आणि तेव्हा घरनं मला 10 रुपये वगैरे पॉकेट मनी होता, तर माझ्या खिशात असे महिन्याला 1000 रुपये असायचे. पेमेंट चांगलं असायचं ना त्यांचं. असं करत करत मग ते, आणि मग नाट्यसंस्था होत्या, क्लासेस नसायचेच कधी कुठले, नाट्यसंस्था होत्या. मग पुण्यात आल्यानंतर थिएटर अकॅडमीमध्ये गेलो. आणि खूप सिनियर लोक तुमच्याबरोबर असतात, ते कसं काम करतात किंवा त्या गोष्टी ते सांगायचे की हे कर, तू या पद्धतीचं वाचन कर, आवाजाचा असा रियाज कर, तमुक कर, तमुक कर. तर त्यातून ती जडणघडण होत गेलेली आहे. हां, क्लासेस बिसेस हा असा प्रकार कधीच नसायचा. असं असतं ना की आपल्याला पण आपल्याला वर्क करावं लागतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या जिल्ह्यात राहिलात, भाषा बदलली जाते, आपल्या भाषेमध्ये एक प्रकारचा ॲक्सेंट येतो आणि अनेकदा आपल्याला बोलीभाषा स्पष्ट बोलावी लागते. सर, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, तेव्हा तुम्ही बरीच मेहनत घेतली होती वागण्या बोलण्यावर किंवा एका आपल्या आवाजाच्या स्वरावर किंवा ज्या प्रकारे भाषेवर? काय गंमत व्हायची सांगू का? म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा सोलापूर जिल्हा सोडून नगर जिल्ह्यामध्ये गेलो की तिथली लोक मला म्हणायचे, अरे तू काय ते सोलापुरी भाषा बोलतोस. नगरवरून मी अजून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेलो, अरे तू काय नगरी भाषा बोलतोस. म्हणजे ते असं व्हायचंच ना. आज आपल्या आजूबाजूला जे आपण ऐकतोय रोज, जे ते परिणाम होतो तो. आणि मी जेव्हा परत पुण्यात मूळ गावी आलो, तर तेव्हा माझ्या भाषेवर ते पुणेरी संस्कार नव्हते, अजिबात नव्हते. त्याच्यामुळे मला पुण्यातली सुद्धा लोक म्हणायला लागले, तू काय कुठल्या गावाकडची भाषा बोलतो रे. पण मला त्याचा फायदा किती झाला हे त्यांना माहिती नाही. आजही मला कोणी जळगाव किंवा सोलापूरचा मित्र भेटला, आणि सुदैवाने माझे आज बालवाडीतले मित्र सुद्धा हयात आहेत आणि त्यांचं माझं रोजचं कम्युनिकेशन आहे. हां, अगदी बालवाडीतले तेव्हापासून जे माझे मित्र आजही हयात आहेत, अगदी कॉलेजपर्यंतचे सुद्धा. त्यातले काही गेले ठीक आहे, पण मला त्या गोष्टीचा पण आनंद होतो की मला त्यांच्याशी त्या भाषेत बोलता येतं आता. हां, आणि भूमिकांसाठी पण फायदा झाला, कितीतरी फायदा. हो, मी पटकीने ते म्हणतो ना आपण की लगेच मॅच होतो मी त्या गोष्टीची. हां, मालवणी तर मला हे नव्हतं. जरी माझं आजोळ कणकवली असलं तरी मला मालवणीचा काही ढंग नव्हता, काहीच अजिबात नव्हता. किंवा अगदी आम्ही लहान असताना मावश्या वगैरे त्यांना काहीतरी वेगळा प्लॅन करायचा असेल, कुठे सिनेमाला जायचं आहे वगैरे, तर आमच्या पुढे त्या आई मावश्या वगैरे मालवणीत बोलायच्या की आपण काय कुठे चाललोय त्यांना कळू नये. हां, पण मालवणी मला शिकायलाच लागली आणि ती मी अशीच लोकांमध्ये मिसळून थोडंसं काही नाटकं बघून, म्हणजे येवा कोकण आपलाच असं नावाचं एक नाटकचं सतत बघून ते मी शिकलो. ते मालवणी शिकायला लागली मला पण. येस, पण रंगभूमी सर अशी गोष्ट आहे ना, ती अनेकांचं आयुष्य बदलून टाकते. तुमच्याबद्दल वाचतानाही मला कळलं की तुम्ही बरीच वर्ष रंगभूमीला दिलेली आहेत. मला सांगा, रंगभूमीने तुमचं आयुष्य कसं बदललंय आजवर? खूपच. सुरुवात कशी होती ती? म्हणजे खरोखरच माणूस जर एक चांगला माणूस व्हायचा असेल ना, तर थिएटर करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. हां, कारण मी जेव्हा मी तो फरक असा जाणवतो ना, मी स्पोर्ट्समध्ये असताना थोडंसं रगेड आणि असा होतो. हां, रफ अँड टफ होतो. म्हणजे बोलण्याचे अदब नाही, काही नाही. पण जेव्हा थिएटर करायला लागलो ना, तर मला समजायला लागलं की यार माझ्यात काहीतरी बदल घडला आहे. मी आता वेगळ्या पद्धतीने लोकांकडे अप्रोच होतो किंवा बोलतो त्यांच्याशी, किंवा त्यांना एक मान सन्मान देणं जो हा प्रकार आहे तो माझ्याकडे आहे. म्हणजे स्पोर्ट्समध्ये लोक अगदीच असतात असं नाही मला म्हणायचं, पण त्याच्यात एक असं हे असतो
काय म्हणतो ना, एक वेगळाच जोश आणि जोम असतो. त्यामुळे ते असे रासवट असतात आणि त्यांना ते गरजेचंही असतं. त्यांना नाजूक असून चालत नाही. पण वागण्या बोलण्यातलं जो फरक आहे ना, तो मला लगेच थिएटरमुळे कळला. म्हणजे मी बरेचदा आमच्या कॉलेजमधल्या एकांकिका बसवताना असे काही टगेपोरं असतात गेटवर बसून सारखे येणाऱ्या मुली ज्यांच्या टिंगला करायच्या वगैरे, तर मी त्यातल्या काही मुलांना ना माझ्या एका एकांकिकेत घेतलं होतं. तसा तो सीन होता की त्यांना काही फारसे डायलॉग वगैरे नव्हते, पण तशी ती टगी मुलं मला हवी होती एकांकिकेत. मी बसवली होती ती. तर त्यांना मी त्या नाटकात घेतलं माझ्या. आणि काही दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं ना की ते आता ते गेटवर बसत नाहीत. अरे वा. आणि ते म्हणजे आमच्या रिहर्सल हॉलमध्ये जास्त असतात. म्हणजे त्यांना त्याची गोडी लागली आणि ती एक वेगळीच मुलं झाली. तर हा फरक असतोच त्याच्यामध्ये. तर त्याचा मला खूप फायदा झाला आणि खूप सिनियर नटांकडनं शिकायला मिळतं खूप. म्हणजे डॉक्टर लागूंबरोबर काम केलं मी, लालनताईंबरोबर केलं, शरद तळवळकरांबरोबर केलं, राजकोसांबरोबर केलं. त्याच्यानंतर बरेच असे अनेक लोकांबरोबर, मोठमोठ्या लोकांबरोबर मी काम केलं. तर त्यांच्यातनं काही आपल्याला नक्कीच गुण येतात आपल्याकडे. क्या बात आहे. पण तुम्ही आता एकांकिकांचा उल्लेख केला. खरं तर कॉलेजमध्ये एकांकिका बसवणं, त्या करणं, ते कमर्शियल फुल फ्लेज काम करणं याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे. म्हणजे त्याच्यासाठी बरीच मेहनत लागते. तुमची ही उडी म्हणेन मी, किंवा तुमचा हा प्रवास कसा आहे, किंवा आत्ता जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा कोणकोणत्या गोष्टी या प्रवासातल्या आठवतात? क्विक मिळाला कमर्शियल ब्रेक का जरा वेळ गेला? नाही, मला तसं लवकर मिळाला ओके. ब्रेक. आणि काय त्या पहिलं नाटक मी केलं तसं प्रेमाचा बाजार म्हणून होतं. एक ॲक्च्युली इंग्लिश नाटकांवरून ते मराठी नाटक केलं होतं. तर त्याच्यात मला एक मिलिटरी ऑफिसर म्हणजे कॅप्टनची भूमिका होती आणि एका ब्रिगेडियरची मुलगी आणि मी ते प्रेमात पडतो असं ते होतं. दिनानाथ टाकळकर त्यावेळेस ते माझ्यावर काम करायचं. खूप मोठा माणूस, खूप आवाज आणि त्यांचं ते. त्या माणसाने मला आवाजाचं ॲक्च्युली हे दिलं, तालीम दिली. हां, मी असंच रिहर्सल होती आणि मी असं ग्रँड रिहर्सल मी कोपऱ्यात उभं राहून सिगरेट ओढत होतो. तर त्यांनी मला बोलवलं जवळ. कशाला सिगरेट ओढतो? तुला देवाने चांगला आवाज दिलाय तर तू इम्प्रूव्ह कर त्याला अजून. तेव्हापासून त्यांनी मला ते मग काय एक्झरसाईज कर वगैरे हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. हां, पण कमर्शियल ब्रेक मला तसा लवकर मिळाला. मग त्याच्यानंतर शहाणेवाडा पुणे नावाचं एक नाटक केलं. म्हणजे पेडगावचे शहाणे एक सिनेमा होता. हां, दामोदांनी ते बसवलं होतं नाटक. शरद तळवळकर होते त्याच्यात. त्याच्यात मग मी काम केलं. नाईट अगदी नगण्य असायची, ₹30 वगैरे. पण हां, पण खूप असायची ती तेव्हा. जास्त वाटायचे हो, ₹30. खूप भरपूर मजा तेवढ्या ह्याच्यात. वाटेल तेवढं खाणं पिणं खर्च करून वस्तू खरेदी करून सुद्धा ₹5-10 उरायचेच. हां, पण ती गंमत होती. पण त्याच्यातनं कमर्शियल ब्रेक चांगला मिळाला. मग अशी अनेक नाटकं केली. मग आमदार सौभाग्य होते एक नाटक केलं. तुफान म्हणजे तुफान गाजलं ते नाटक. म्हणजे त्याचे लागोपाठ 20-20 दिवस गणपतीचे दौरे वगैरे व्हायचे आणि एवढे त्याचे शो लागोपाठ असायचे आणि ते सगळीकडे महाराष्ट्रभर होते. हां, फार ते लोकांना आवडायचं नाटक. त्याच्यात ज्योती चांदेकर होती आणि प्रशांत सुभेदार म्हणून एक जण होता. तो फार अकाली गेला. तो माझ्याच साधारण वयाचा होता. हां, तर मी त्याच्या मुलाचं एक राजकारण्याच्या मुलाचं काम करायचो. तर असा उर्मट आणि रगेल ते काम करायचो. त्याच्यानंतर मग मी ते आमदारची भूमिका मी करायला लागलो प्रशांत गेल्यानंतर. ते केलं आणि घाशीराम कोतवाल तर ते आता जवळपास 31 वर्ष झाली मी करतोय ते नाटक. हां, आणि 1300च्या वरती प्रयोग केले मी त्याचे. अजूनही प्रयोग करतोच. अजूनही त्याचे चालू आहेत. हो. पण ते असं असतं ना की ती ना कौतुकाची थाप आपल्याला मिळणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे एक बूस्ट मिळतो, आपण म्हणूया की बाबा पुढे गेलं पाहिजे. रंगभूमीवरचं मला ऐकायला आवडेल सर, पहिली ती एक कौतुकाची टाळी असते ना, किंवा खूपच कौतुक झालं, तर ते कुठलं नाटक ठरलं तुमच्यासाठी की खूप कौतुक झालं त्यासाठी, किंवा ती भूमिका? तसं बघायला गेलं तर घाशीरामच. हां, की ते अतिशय अवघड नाटक आहे म्हटलं तर ते सोपं नाही आहे. आणि त्याच्या आधी माझ्या आधी आगाशांनी त्याचे बरेच प्रयोग केले होते. जवळपास ते 20 वर्ष ते करत होते नाटक ते आणि 850च्या आसपास त्यांचे प्रयोग झालेले होते. आणि ते कुठंतरी असं एक लँडमार्क झाल्यासारखं झालं होतं ना त्यांची भूमिका ती. तर ते थोडंसं मला म्हणजे त्याची एक फार तशी मोठी कथा आहे खूप. पण जेव्हा मला विचारण्यात आलं त्यावेळेस मला थोडंसं भीती वाटली होती की मला इच्छा खूप होती. म्हणजे मी थिएटर अकॅडमीत असून मी कधी घाशीरामध्ये काम नव्हतं केलं, त्या ब्राह्मणांमध्ये कधीच काम नव्हतं केलं. मला करायचं तर नाना करीन असंच माझ्या डोक्यात होतं. मला बहुधा ते भाबडी इच्छा असेल माझी, पण माझ्यापर्यंत ती भूमिका येईल असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि ते खरोखरच आल्यानंतर मला अशी भीती वाटली की अरे बापरे, आता मी करू शकेन की नाही. माझ्याकडे तो कॉन्फिडन्सच गेला होता.
मग मी थोडासा विचार केला आणि मग म्हटलं की बघूयात करून. नाही जमलं तर यापुढे रंगभूमीवर उभं राहायचं नाही, म्हणजे ह्या क्षेत्राशी आपण संबंधच ठेवायचा नाही. हां, म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली तसं एक डोक्यात तसं होतं. आणि मी ते केलं. आणि तेव्हा भास्कर चंदावरकर, पंडित भास्कर चंदावरकर, तर ते थोडेसे आमच्या तालमीनं, कारण ते म्युझिक त्यांचं होतं ना, त्यामुळे ते तालमीनं वगैरे यायचे. मग त्यांच्याशी एकदम, आणि मी बरेचदा ना तेंडुलकर पुण्यात आल्यानंतर मी त्यांना भेटायला जायचो आणि म्हणायचो की मला तुमच्याशी बोलायचं आहे, आणि मी काही बोलूच शकायचं नाही त्यांच्या पुढे. त्यांचा तो ऑरा, आणि त्यांनी मला भीतीच वाटायची त्यांच्याशी. म्हणजे मी काहीतरी विचारायचं होतं ना, आणि ते म्हणते काय मूर्ख माणूस आहे हा, ह्याला काही अक्कलच नाही, हा कशाला ते नाना करतोय वगैरे, असं मला ते वाटायचं. पण मी एकदा असं धैर्याने बोललो, म्हटलं काय होईल जास्तीत जास्त, आपल्याला रागवतील. मी त्यांना बाबा म्हणायचो. तर मी म्हटलं की असं असं माझ्या डोक्यात आहे की ही भूमिका अशा पद्धतीची आहे वगैरे. ते म्हणले मग हे विचारण्यासाठी तू इतके दिवस घेतलेस, तू बरोबर विचार करतोयस. त्या दिवशी मला जे हायसं वाटलं, मग मी माझे आणि घाशीरामचे सीन मी स्वतःच ते बसवले त्यातले. हां, आणि मग चंदावरकर, माधव वजे आत्ता गेले, त्यांना बोलवलं होतं. सुरेशचंद्र पाध्ये म्हणून एक सकाळचे संपादक होते, नाट्यभिषेक लिहायचे, त्या तिघा चौघांना बोलवलं आणि म्हटलं की मी जे करतोय ते मला फक्त मी ट्रॅकवर आहे का एवढं सांगा मला. आणि ते म्हणते तू ॲब्सोल्युटली ट्रॅकवर आहेस म्हणे. बरं वाटलं, खूप बरं, म्हणजे एकदम माझ्या अंगातच आलं एकदम. हां, आता करू शकतो. आणि मी ते केलं. आणि म्हणजे मला कल्पना नाही, इतके सुंदर रिपोर्ट्स सगळ्या पेपर्स, म्हणजे पार अगदी जिथे जिथे महाराष्ट्राच्या बाहेर पण जिथे प्रयोग केले तिथे सुद्धा लोकांनी त्याचं इतकं कौतुक केलं आणि भरून पावलं मला ते. आणि कम्पॅरिझन होऊच शकले नाही, झालीच नाही. कारण अनेक लोकांनी लिहिलं की ते वेगळ्या पद्धतीने करत होते, हे वेगळ्या पद्धतीने करत होते. आणि त्याच काळात भीती असते ना ॲक्च्युली, की आपण जर एका नटाने ऑलरेडी करून ठेवलेलं काम करतोय तर आपल्याला ऑडियन्स एक्सेप्ट करेल का. आणि पंडित मांडके म्हणून ना खूप जुन्या काळातले एक जर्नलिस्ट होते, पत्रकार होते. तर त्यांनी काहीतरी तेंडुलकरांना कळवलं प्रयोग बघितल्यानंतर की फार सुंदर प्रयोग होतो, नानाचं काम असं आहे, तमुक आहे, तसं वगैरे. तर तेव्हा तेंडुलकरांनी एक पोस्टकार्ड ते पंडित मांडक्यांना पाठवलं होतं. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की माझ्या अपेक्षेप्रमाणे नाना काम करतो, मला अजून काय हवे, आणि ते असं फक्त ती सही, ते फक्त एवढंच करायचं ते. हां, असं. तर ते त्यांनी मला दाखवायला एका प्रयोगाला घेऊन आले की बघ काय पत्र आलंय तुझ्यासाठी लिहिलंय. हां, तर मला वाटतं हा सगळ्यात जास्त मोठा पुरस्कार आहे. बरोबर. तुम्ही सुरुवातीला आत्ता मला असं म्हणालात या उत्तराच्या की जर हे नाही जमलं तर हे क्षेत्र सोडायचं. खरं तर हा निर्णय खूप ब्लंट आहे, आपल्याकडे एक प्लॅन बी असणं गरजेचं आहे त्यासाठी. नाही, पण तेव्हा मी व्यवसाय पण करत होतो. अच्छा, माझं कन्स्ट्रक्शन होतं, माझं हॉटेल होतं. हां, त्याच्यामुळे मी ते सांभाळून मला जेवढे प्रयोग करता येत होते, नाटकं करता येत होती, ते मी करत होतो. आणि आतासारखं त्यावेळी मोबाईलही नव्हता, काही नव्हतं, लँडलाईनवरती वगैरे असं सगळं ते काम चालायचं. सतत टेन्शन, आपण हॉटेल तिकडे कोणाला तरी सोपवून आलोय, तिथं काही होणार नाही ना भानगडी. ते कारण खाण्याचा व्यवसाय म्हटल्यानंतर तिथे काही कुठली गोष्ट घडायला नको ना. कन्स्ट्रक्शनला कसं असायचं की एक आठवड्याचं प्लॅन दिलं त्यांना की तेवढं ते होणार, ते करू शकतात. हां, पण ते गोष्टी करूनच मी करत होतो. आणि मी 2005ला ऍक्च्युली सगळं सोडलं, सगळं काम, बिझनेस कम्प्लीट 2005ला मी बंद केला. की म्हटले याला काही रिटायरमेंट नाही ना, बरोबर, किती वर्ष करत राहा तुम्ही, मरस्तोवर ते करू शकता, त्याला काही असं हे नाही बिझनेसला. त्यामुळे 2005ला मला एक मालिका आली तर ती करण्यासाठी म्हणून मी. कोणती मालिका? ती सोनियाचा उंबर. हां, मग तेव्हा तुम्ही हे बिझनेस पूर्ण सोडून दिले, सगळे बंद केलेले होते. आणि 2 महिन्यांनी मला ही मालिका ऑफर झाली. हां, पण ॲक्च्युली बिझनेस म्हणजे हॉटेल इंडस्ट्री म्हणा किंवा कन्स्ट्रक्शन म्हणा, हे आपल्याला चांगले पैसे कमवून देऊ शकतात, देतात. मग सर ते हातातलं येतंय ते छान सोडून अभिनय क्षेत्र, जिकडे अनस्टेबल आहे ही फील्ड, आपल्याकडे आज काम आहे उद्या नाही परवा परत आहे, किंवा पैसे त्या अकॉर्डिंगली, हा निर्णय मला सांगा त्यावेळी तुम्हाला घेताना जरा दडपण होतं नव्हतं? नाही, पण 25-30 वर्ष तेच केलेलं आहे, आता काय किती करायचं त्याला सुद्धा. मग आता आवडीचं काहीतरी करूयात ना. बरं, गंमत अशी आहे ना की आज असं घडलं की उद्यापासून मला काही काम नाही, मी परवापासून हॉटेल सुरू करेन लगेच. वाह, हां, क्या बात आहे. हा पॉझिटिव्ह अप्रोच कसा आहे? परवापासून मी हॉटेल सुरू करेन ना. ते मी करू शकतो कधी. पण हा पॉझिटिव्ह अप्रोच कसा येतो सर? आता जरा भीती असते ना की हातातलं काम सोडावं का. नाही, काय अशी भीती वगैरे काही वाटायचं काही कारण नाही.
हं. तुमच्या नशिबात आहे तेवढंच तुम्हाला ते मिळणार आहे. करेक्ट. हां, नाहीतरी एक मोठी मालिका दिल्यानंतर कितीतरी महिने मी घरीच बसलो ना, हं. हो की नाही? असं मला कुठली भूमिका नाही चांगली आली. हं. मी कॅमिओ केले 1-2 पण त्याच्यात काही मी रमलो नाही फारसा. हं. पण आता कुठेतरी संबंध पण चांगले ठेवायचेच असतात सगळ्यांशी, बरोबर. हो की नाही? आपल्याच फील्डमधली लोक आहेत. प्रेमाने कोणतरी विचारतं की सर काही नाही, 1 महिन्याचाच कॅमिओ आहे पण तुम्ही पाहिजे आम्हाला. हां, हां. ठीक आहे, आपण करतो ते, हो की नाही? आणि मी मुळात तिथे ना, म्हणजे मला घरचे पोहे नाही आवडत, मला शूटिंगचे पोहे जास्त आवडतात. अरे खरं वाह! सांगायचं तर माझी बायको सुगरण आहे, हो. हो, पण का माहीत नाही, किंवा आई माझी सुगरणच होती. हां. पण ते शूटिंगचे पोहे मला फार आवडतात. ओके. हां, म्हणजे मी कधीतरी गमतीनं म्हणतो की घरातले पोहे ना घेऊन बाहेर चौकात जाऊन खायचे आपण, ते जास्त टेस्टी लागतात. हां, सर का याचं हां. कारण असं आहे ना की ते वातावरणात रमायला आवडतं. करेक्ट, हां. करेक्ट. पण मालिका हे असं माध्यम आहे किंवा चित्रपट हे असं माध्यम आहे ना, हे मालिका म्हणून मी स्पेशली आपल्याला खूप कमी वेळामध्ये प्रसिद्धी मिळवून देतो. आपण घराघरामध्ये पोहोचतो. त्यामुळे तुमच्यासाठी नाटक ऑब्व्हियसली सुरू असताना मालिका आणि चित्रपटाची ती पायरी कशी आली आयुष्यामध्ये? हां, तर मी मुंबईमध्ये असंच वेगळ्या कामासाठी आलो होतो. म्हणजे माझ्या एक आत्तेभावाचा एक तुम्ही बिझनेस होता. सेटल्ड आहात मुंबईमध्ये का येऊन नाही, जाऊन? नाही, नाही. मी नाही ना? मुंबईत माझं घर-बीर काही नाही. नाहीच नाही. नाही. मी फक्त कामापुरता मुंबईत येतो आणि परत बाकी मग पुण्याला येतो. पुण्यात. हं. हां, तर तेव्हा मी मुंबईत येत असं आणि मला कोणीतरी सांगितलं की, आणि मी त्यावेळेला रवींद्र नाट्य मंदिरला राहायचो. राहायचं. हां, ओके. म्हणजे मी हॉटेलमध्ये राहू शकत होतो, पण मी मुद्दाम तिथं राहायचो. का तर आपले नाटक चित्रपटवाली मंडळी भेटतात. भेटतील. हं. हां, मग तिथे मला संजय मोने भेटायचा, अरे वाह! बरेच मंडळी अशी भेटायची, हां. मोहन भेटायचा जोशी, आणि मग त्यांच्याबरोबर गप्पा मारणे वगैरे अशी जी मजा असायची ना, तर तिथे मला कोणीतरी सांगितलं की एक घाग म्हणून आहेत, तर ते एक सिनेमा करतायत, शरद घाग म्हणून. हां. हां, ते नाट्यलेखक आणि खूप चांगले लेखक होते ते. तर त्यांना भेट म्हणून मी शिवाजी मंदिरला गेलो, मग त्यांना भेटलो. मग त्यांनी मला त्यांच्या एका चित्रपटात भूमिका दिली. हं. त्याच्यामध्ये सुरुवातीला मोहन जोशी, मधु कांबीकर आणि मी असे ती त्रिकूट होतं ते, हां, हां. आणि पठ्ठे बापूराव हा विषय होता. हां. कालांतराने त्यांचे थोडे प्रॉब्लेम झाले. मग ही आली, प्रिया आली, म्हणजे बेर्डे. हां, या बेड. हां, मधुबाईंच्या ऐवजी, हं. आणि मोहनच्या ऐवजी एक पुण्यातनंच मीच एक आर्टिस्ट घेऊन आलो होतो, सुहास कुलकर्णी म्हणून. हं, हं. अशी ती फिल्म झाली आणि तिथे ती फिल्म झाली माझी. आणि तिथे जो स्टील फोटोग्राफर होता, तर त्याचा भाऊ एक सिनेमा करणार होता हं. कोल्हापूरला. हं. तर त्याच्यात इन्स्पेक्टरची भूमिका होती आणि तो सेकंड लीड होता. हं. अजिंक्य देव फर्स्ट लीडमध्ये होता. ती लागोपाठ लगेच एक मला फिल्म मिळाली. हं. हां, आणि तो डायरेक्टर थोडासा असा डोक्याने तडकं-पडकं होता एवढा. हं. तर मी ₹1 घेऊन काम केलं. ₹1? हं. का मी त्याला म्हटलं की मी ते इन्स्पेक्टरची भूमिका करतोय, तर मी माझ्या मापाचे कपडे मी भले शिवून आणीन किंवा तुम्ही शिवा, योग्य तो ड्रेस पाहिजे. उगाच भाड्याने आणलेला कुठला ढंगाळा करेक्ट, ढंगाळा असा करेक्ट. नको. नको. हां, भले मला तुम्ही ₹1 दिला तरी चालेल, पण ओके. ते मी मला, तो म्हटला नाही ठीक आहे, लेके आओ जाओ. हां. मग मी पुण्यातलं एक पोलिसांचा ड्रेस शिवणाऱ्या माणसाकडे जाऊन त्याचे ते सगळं बाकीच्या गोष्टी वगैरे सगळं करून, आणि खरोखरच त्यांनी मला ₹1 दिला. पण ऍक्च्युली असं असतं ना, काही भूमिका आपल्याला उत्तम एक अभिनयाची आपलं शैली दाखवण्यासाठी मदत करतात, पण काही भूमिका आपल्याला उत्तम पैसे मिळवून देतात. सर, मला तुमच्या बाबतीमध्ये ऐकायला आवडेल, तुमचा कल नेहमी उत्तम भूमिकांकडेच असतो ना? हो. पैसे सेकंडरी ऑलवेज. आता ह्या उदाहरणावरनं तर मला हे फिक्स झालंय. पण तुम्ही त्यांना क्रॉस क्वेश्चन नाही केलं, ₹1 दिला त्यावर, नाही, कारण तुम्ही बोलला होतात नाही. म्हणून? तो माझा प्रांतच नव्हता ना. मी त्याला ऑलरेडीच बोललो होतो ना, ₹1 दिलं तरी चालेल. हां. त्याने ₹1 दिला, मी कशाला त्याला आर्ग्यू करू ना. आई अजिबात नाही गं! आर्ग्यू केलं मी त्याला. सर, मला हे ऍक्च्युली ना इन्स्पिरेशन पण आहे, की आपण ₹1 दे सांगतो. हा कॉन्फिडन्स आहे ऑब्व्हियसली आपल्या कामावरचा. नाही, नाही. माझं म्हणणं काय होतं, की तुम्ही काहीतरी ते कपडे देता, देता. तर हां. ते तो खर्च त्याच्यावर कर ना व्यवस्थित. बरोबर, बरोबर. तुला तो इन्स्पेक्टर दाखवायचा आहे, सेकंड लीड आहे तुम्ही म्हणता, आणि तो असे त्याचे टोपीच नीट नाही, ढगळे कपडे आहेत, तो पट्टाच व्यवस्थित नीट नाही, नाही. हां, हां. तो दिसायला तर माणूस चांगला पाहिजे ना. करेक्ट, करेक्ट. हां, हं. वाह! म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू माझ्या पेमेंटमधनं ते काय काप. असेल ते कर. हां. म्हणून मी ते बोलीभाषेत म्हणतो ना की ₹1 दिला दे. तरी चालेल. चालेल. तर त्यांनी मला ₹1 दिला. आई गं! हां. तुमचं कामच तुम्हाला उत्तम काम मिळवून देतं, यावर तुम्ही किती बिलीव्ह अगदी करता? त्याच्यावरच मी बिलीव्ह करतो. हो. हां, मी कधी आतापर्यंत असं मला प्लीज काम द्या वगैरे म्हणायला गेलो नाही. नाही. विक्रम गोखलेने माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. ते म्हणजे तुला का लाज वाटते, हां. तू का असं समजतोस की तू जा लोकांना सांग की बाबा मी फ्री आहे आता माझ्याकडे काही काम नाही आहे, तुमच्याकडे काय असलं तर मला द्या काम. हां.
तर मी म्हटलं दादा की मला असं वाटतं मला आत्ता जे काम दिलं ना ते मी जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करेन, त्याच्यातनं मला दुसरं काम मिळावं. आणि खरं काम तसंच मिळतं, तसंच मिळतं. तुम्ही पी आर वगैरे किती तुम्हाला काम मिळणं, बरोबर. हां, नाही का. आणि त्या भूमिकेत मी सूट व्हायला पाहिजे, ती भूमिका मला जमायलाही पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्यात. हां, असं करून घेण्यापेक्षा जे येईल ते प्रामाणिकपणे करायचं. आता कितीतरी असे सिनेमे असतात की त्यांच्याकडे बजेट नसतं, काही नसतं, पण त्यांची इच्छा असते किंवा ते रोल चांगला देतात आपल्याला, तर मी करतो काम. पैसे कमी मिळाले तरी काही बिघडत नाही. बाकीची बडदास्त ते उत्तम ठेवतात. आपल्या काय गरजा काय असतात, एक चांगलं हॉटेल मिळावं, जाण्या येण्याचे पैसे तरी किमान चांगले मिळावे. हां, आणि पण तो काहीतरी करतोय. बरं, नवीन इतकी मुलं नवीन, आता मी तुमच्याकडे त्या ह्याच्यासाठी आलो होतो ना, लाईफलाईनसाठी. हो. हां, तर तो यंग मुलगा, अगदी तरुण मुलगा होता तो. म्हणजे त्याचा जो डिप्लोमा होता तेव्हा त्याने हीच फिल्म केली होती, लाईफलाईन. अलग लक्षात. राईट. हां, त्यालाच मी बोललो होतो की अरे तू हा विषय वाया नको घालू, फीचर फिल्म कर. अर्थात ते अवघड असतं, बरोबर. पैसे कुठून आणणार, काय बरोबर, करणार, बरोबर. कुणी देत नाहीत पैसे. बरोबर. हां, जे बोलबच्चन असतात, अमुक करतात, ते बरोबर पैसे मिळवतात, ते वाया घालवतात. पण काही वर्षांनी त्याचा मला फोन आला, सर आपण करतोय फिल्म. अरे वा, म्हटलं कोण फायनान्सर मिळाला? तो म्हणला नाही, नातेवाईकच थोडे थोडे पैसे टाकून आम्ही करतोय वगैरे. आता बजेट कमी आहे त्याचं, पण भूमिका चांगली होती मला. मग तुम्ही मी कशाला त्या पैशांसाठी का मी घालू ती भूमिका, म्हणून ती घेतली मी. हां, आणि जोडीला अशोक सराफ होते. त्यापूर्वी आम्ही 2-3 फिल्म एकत्र केल्या. पण ह्याच्यात एक वेगळंच गंमत होती ना. बरोबर. हां, तुम्ही आधीपासून मामांना ओळखत होता, त्यांना आता कालच पद्मश्री हो, येस, मिळाला त्यांचं पुरस्कार. अभिनंदन. तुम्ही रॉकिंग आता मामा आता सध्या रॉकिंग आहेत. रॉकिंग आहेत एकदम. पण नाही, ते डिझर्व करतात. येस, पण मामांकडनं काही टिप्स मिळाल्या होत्या का कधी तुम्हाला? नाही, मामाने असं मला कधी काही शिकवलं छान नाही. मैत्री उलट आहे ना ही? हो, मैत्री चांगली झाली. आणि त्यांना सिन्सिअरिटी वगैरे आवडायची माझी, की वेळच्या वेळी येतो, काय असेल ते. हां, म्हणजे काहीतरी झंगडगिरी करत बसलाय, उशीरच येतोय वगैरे, असं काही नाही कधीच. कसं नाहीये. तसं लागून पण बीट केलं होतं एकदा वेळेच्या बाबतीत. हां, ते अगदी प्रॉम्प्ट ना. टाइम टू मग हे टाइम. त्यांच्याकडनं हेच गोष्टी शिकलो ना त्यांच्याकडनं. बरोबर. हां, ते काय म्हणायचे, कारण फार पूर्वी आम्ही एक FTIचा डिप्लोमा केला होता. तेव्हा त्याच्यात मी एक विद्यार्थी नेता होतो आणि ते प्रिन्सिपॉल होते, आणि घेराव नाव होतं त्याचं. तर त्यांना वेळ दिली काहीतरी 9:30 वाजता स्पायसर कॉलेजला तुम्ही पोचा. ते बरोबर 10 मिनटं 5 मिनटं आधीच येतात. 9:30 म्हणजे 9:25लाच येऊन थांबले तिथे. गाडीतनं ते त्यांचा ड्रायव्हर पुस्तकं आणि खुर्ची टाकून देणार, ते बसणार. आणि आम्हाला सगळ्यांना पोचायला 11:30 झाली. FTIमधनं ती मोठी बस आणि हे ते. आणि ते तो डायरेक्टर गेला पळत, सॉरी सर, असं. नाही म्हणे, तुला मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे, त्याच्या ह्याच्यात तू काय करायचं ते करून घे. माझं काहीच म्हणणं नाही तू उशीर आल्याबद्दल. मी आहे 5 वाजेपर्यंत येत आहे. पण 5ला म्हणजे 5ला ते निघून गेले. हां, पण ही वेळ पाळणं हे फार महत्वाचं असतं. मग पुढे नंतर आम्ही एक नाटक केलं होतं, क्षितिजापर्यंत समुद्र नावाचं, एलकुंचवारांचं. तर त्याच्यात ते अगदी राईट टाइम यायचे. आणि मी पण जवळपास 1-2 मिनिटांनी त्यांच्या मागे असायचो. एखाद्या दिवशी आधी आलो त्यांच्या, म्हटलं डॉक्टर आज पहिल्यांदा मी आहे. ऍक्च्युली सर, हा ना म्हणजे माझाही अनुभव आहे. मी जितक्या रंगभूमीवर खूप वेळ घालवलेल्या किंवा जितक्या सिनियर कलाकारांची गप्पा मारते ना, त्यांच्याकडनं एक गोष्ट खूप शिकण्यासारखी किंवा मी अनुभवते की ते दिलेल्या वेळेत येतात. म्हणजे 9:30 तर 9:30, 11:30 तर 11:30. 1 मिनिटं पण पुढे मागे होत नाही. काही जण 5 मिनिटं आधी येतात. ही शिस्त आपल्याला आपला अनुभव लावतो का आपल्याला रंगभूमी लावते? काय असतं नेमकं? कोण लावतं ही शिस्त आपल्याला? नाही, हेच ना, आपल्या बरोबर कलाकार सहकलाकार हेच जे ज्यांच्याकडनंच आपण गोष्टी शिकतो ना. आपल्याला काय माहिती असतात सुरुवातीला, जे आपल्या पुढे आहेत तेच आपल्याला मागे लोकांना सांगत असतात की अशा पद्धतीने राहायला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, वेळेत जेवा, वेळेत हे करा, तमुक करा, अमुक त्यासाठी करा. उत्तम माणसं आयुष्यात येणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काय. पर्याय नाही आणि ते तुम्हाला नाहीतर तुम्हाला जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे तुम्हाला. हां, तुम्ही अगदीच सारखं त्यांना बुजून राहिलात तर तुम्ही त्यांच्या संपर्कात येणार नाही, सानिध्यात येणार नाही तुम्ही ना. हां, आणि प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं, खरं सांगतो. म्हणजे अगदी सिनियरच आहे असं नाही, आपल्या बरोबरच्या माणसाकडनं पण येतं, आपल्यापेक्षा ज्युनियर माणसाकडनं सुद्धा शिकायला मिळतं. अगदीच. तुम्ही सुरुवात केली कामाला, मला सांगा, इनिशियल डेज असतात ना आपले या सिनेसृष्टीतले, ते जरा चाचपडणारे असतात किंवा ते जरा डिफिकल्टही असू शकतात.
आज जर मी तुम्हाला विचारलं की ते इनिशियल डेज कसे होते, लर्निंग होते, थोडंसं डल मुवमेंट पण येतात अनेकदा की अरे आपण करतोय ते बरोबर आहे का, किंवा इथे सगळं छानच होईल का, सो हे विचार तुम्हालाही येत होते जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती? आता ह्याच्यात आवड निर्माण झाली म्हणूनच मी ह्याच्यात पडलो ॲक्च्युली. राईट राईट. अलग लक्षात. आता हौशी रंगभूमीवरती काय असायचं की प्रत्येक वेळेला तुम्हाला भूमिका मिळेल असं नाहीच. मग त्याच्यात तुम्ही बॅकस्टेजही करायचं, कधीतरी लाईट तुम्ही करा, म्युझिक ऑपरेट करा, सेटिंग लावा. पण ह्याचा सर्वांगीण जो अनुभव घेता येतो ते हौशी रंगभूमीवर घेता येतो. कधीही गरज पडली तुम्हाला तर त्याचा तुम्हाला वापर तिथे करता येऊ शकतो. हे शिकण्यासारखं हौशी रंगभूमीतलं असं. मग हे चाचपटणं जे आहे ना हे चांगलं नाही का अर्थ. प्रत्येक वेळेला तुम्हाला भूमिकाच मिळेल नाटकात असं नाही आहे. तुमच्याबरोबर इतरही नटनट्या आहेत, त्यांनाही तुम्हाला भूमिका द्यायला पाहिजे ना. हां, म्हणजे बरेचदा आमच्याकडे घाशीरामचा प्रयोग, आता काही वेळ ॲक्सिडेंटली अशा गोष्टी होतात की गाडीच बसच बिघडली, अमुक झालं, मग काहीतरी वेगळे मार्ग काढून. तर आमच्याकडे नुसता आम्ही एल्गार ओरडतो जोरात, एल्गार, की सगळे मुलं मुली सगळे सेटिंग हात लावणं, अमुक करणं, एकमेकांना गोटे लावणं, मेकअप करणं सुरू करतात. म्हणजे अक्षरशः आम्ही त्या दिलेल्या वेळेच्या फक्त एक 15-20 मिनिटं थोडंसं लेट प्रयोग सुरू करतो. पण ते करतो, हारागिरी करतो आम्ही धनाधन. तर हे हौशीमधनंच शिकायला मिळालेल्या गोष्टी आहेत या. हां सर, ऑडिशन्स देता तुम्ही? हां देतो, पण काही वेळेला असं वाटतं की का आता ऑडिशन, हां की नाही. हां, खूप स्पेशल काहीतरी कॅरेक्टर आहे की काहीतरी वेगळंच त्याच्यातनं अपेक्षित आहे वगैरे, तर ठीक आहे म्हणजे. पण काही वेळेला ते असं इन्सल्टिंग पण वाटतं मला. पण मी तरी ते देतो, ठीक आहे, हरकत नाही. तो एक आता म्हणजे पार्ट झालेला आहे की तो एक बिझनेस पार्ट ऑफ द बिझनेस म्हणतो ना आपण तसं. हां. कोणतं ऑडिशन तुमचं असं, जेव्हा जेव्हा ऑडिशन हा शब्द ऐकता किंवा आपल्या जर्नीचा आपण अनेक कधीतरी विचार करतो, तर कुठलं ऑडिशन आहे जे तुम्हाला आठवतंच तुमच्या प्रवासातलं, की मे बी ते खूप छान असेल, ते उत्तम प्रोजेक्टसाठीचं असेल, किंवा ते असंच वेस्ट ऑफ टाइम किंवा हे काय केलं काइंड ऑफ असेल, तर कुठलं आठवतं ऑडिशन? हेच देव माणूस. देव माणूसच. ओके. काय झालं होतं ऑडिशनला? काही नाही, मला म्हटलं की तुम्ही ऑडिशन पाठवा, अमुक करा. तर मी म्हटलं अरे आता काय ऑडिशन रे, इतके एपिसोड केलेत अण्णा म्हणून, त्याच्या आधी अनेक गोष्टी केल्या आहेत, असे सिनेमे चालू आहेत. एवढं पण जमणार नसेल मला तर मग मी कशासाठी या ठिकाणी आहे ना, की तुम्हाला शंका येते की हा करेल की नाही, की नाही. आणि खरं सांगू का, मला ना ऑडिशन देता येत नाही देत आहेत मला तो फीलच येत नाही. मला फीलच येत नाही त्या ऑडिशनचं, काय माहित नाही. ऑडिशन पेक्षा जास्त ऑन फील्ड आपण चांगलं परफॉर्म अरे तिथे मग पेटायलाच होतं एकदम. चला काय दनादन करणार तिथे. पण ते ऑडिशन का माहित नाही. म्हणजे ते लहान मुलांचं असतं ना, करून दाखवा म्हणलं की करून दाखवता येत नाही ना, तसं आहे बहुधा माझं. नाहीतर एरवी सगळं गाणी म्हणतोय करतोय, पण करून दाखवा म्हणलं की ते लहान मुलं कशी, अरे नाही आता मूड नाही, हा आता मूड नाही वगैरे, असं ते होतं. आधी दिली आहेत पण ऑडिशन नाही, खरं तर नाही, कामातनं काम मिळत नाही. हिंदीचं ज्यावेळेला येतात ऑफर त्यावेळेला ते ऑडिशन मागतात. हां, पण मी हिंदीकडे जास्त जात नाही, कारण माझं हिंदी वाईट आहे. मला भीतीच वाटते हिंदीची. हो, म्हणजे हिंदीची आत्ता मी अटल नावाची ह्याची अँटीविषयी होती ना, ती केली मी 3 महिने. त्यातलं एक विलनिश कॅरेक्टर केलं मी, 3 महिने केलं ते. तर त्याची ऑडिशन पण मी नाहीच म्हणत होतो. पण तिची जी EP होती ती पूर्वीची आमच्या रात्रीच खेळ चालीमध्ये होती ती शेड्युलर, ती खूप मागं लागली. नाही सर करा तुम्ही. आणि म्हणजे आम्ही 70 लोक आत्तापर्यंत बघितले. आणि आमचे जे प्रोग्राम डायरेक्टर ते म्हणले की या माणसाला का विसरला तुम्ही म्हणे, कारण त्यावेळेला रात्रीच खेळ चाले पण चालू होती ना अँटीव्हीर. पण ऑडिशन द्यायला लागेल. म्हटलं नको ग, मला भीती वाटते म्हटलं ऑडिशन. मला हिंदी वाईट आहे माझं. म्हटलं मला हिंदीची सवयच नाही ना. पुण्यात आमच्याकडे सरदारजी सुद्धा उत्तम मराठी बोलतात. हां, त्याच्यामुळे आम्हाला सवयच नाही हिंदीची. नाही म्हटलं तुम्ही द्या, काही करा. मग ते प्रकरण बायकोपर्यंत गेलं माझ्या. मग ती माझ्याशी एक दिवस बोललीच नाही. हो, तुम्ही ते घेणार नसाल तर मी बोलतच नाही, बोलूच नका माझ्याशी वगैरे. अरे बापरे. आयला ते फार म्हणजे अवघड जागी दुखणं झालं ना. मग मी ती घाबरत दिली. ते आवडली सगळ्यांना. ते म्हणले अच्छा किया सर, बहुत अच्छा किया. कोण बोलताय आपका हिंदी अच्छा नाही. मला माहिती की ती माहिती ती. तर ती दिली मी. आणि मग ते लगेचच दुसऱ्या दिवशीपासून ते म्हणली रुजूच वा. सर, आत्ता ना म्हणजे या सोशल मीडियाच्या जगामध्ये प्रत्येक जण असं खूप परफेक्ट राहायला जातं. परफेक्ट वॉर्डरॉब,
किंवा लाईफस्टाईलचा भाग म्हणून जिम, डाएट अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या फील्ड बरोबर चालत येतातच. तुम्हाला सुरुवातीपासून आत्तापर्यंत ऐकायला आवडेल. तुम्ही किती बिलीव्ह करता सिक्स पॅक्सवर, किंवा असं असतं ना ते की छान दिसणं ऑब्व्हियसली सगळ्यांना आवडतं छान दिसणं. मेंदूला वळ्या पाहिजेत, पोटाला नाही. मेंदूला वळ्या असणं गरजेचं आहे, पोटाला नाही. तुमचं असं तो आणि कल- वॉर्डरोब वगैरे तर बिलकुल नाही. नाही. म्हणजे मी बिझनेसमध्ये होतो तेव्हा मी अप टू डेट राहणं वगैरे हो. अमुक तमुक सगळं ते बरोबर, होतं. ते मान्य. हां, पण त्याच्यानंतर या क्षेत्रात आल्यानंतर फारसा नाही राहत. कारण मला साधं राहायला आवडतं. खूप सिम्पल साधे टी शर्ट किंवा शर्ट पॅन्ट असं साधं राहायला आवडतं. हम्म. आणि खूप भारी कपडे घालून करायचं काय, इथे येऊन त्यांचेच कपडे घालायचे दिवसभर. वा. म्हणजे सकाळी येताना एक अर्धा तास काय तासभर असेल लागत असेल हां. लोकेशनवर, आणि जाताना परत ते आपले घालून जायचे. पण ते काय भारी भारी कपडे करायचे काय, वापरणंच होत नाही ते कपडे. खंडीभर कपडे आहेत घरात सुद्धा. किंवा मला ते ब्लेझर वगैरे सुद्धा घालायला फारसं नाही आवडत. हां. हां, आता घरनं रेटा असतो, तुम्ही जरा नीट राहत जा वगैरे अमुक तमुक. नीट राहा. पण म्हटलं जितकं साधं राहतो माणूस तेवढा छान दिसतो म्हटलं. वा. पण ते जिमला जाऊया, छान फिट होऊया, ही कधी स्वप्न सुरुवातीपासून आतापर्यंत नाही पडले नाही म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मी स्पोर्ट्समध्ये, तर हो. उत्तमच माझं ते Correct, रोजचंच correct. होतं. हां. त्याला काही हे नव्हतं. किंवा खेडापाडी जसं या गावात होतो अशा गावात होतो तर तिथे तालमी असायच्या, त्यामुळे प्रत्येक घरातलं पोर तिथे त्या तालमीत असायचंच. हां. आपोआपच ते येतं. मग ते व्यायाम करा, जोर बैठका काढा, मुदगल फिरवा वगैरे ते असायचंच. आता ती वेळच नाही मिळत ना, टायमिंग नाही, खाण्यापिण्याची वेळ नाही आपल्याकडे फिक्स, तर बाकी कुठून करणार तुम्ही, हो की नाही. पण आवश्यक तेवढं करायचं. आवश्यक ते मी नवाजुद्दीन सिद्दीकींना एकदा बोलताना ऐकलं होतं, अरे ये आपको ऍक्टिंग नाही सिखाता, जिम मध्ये जाऊन हो, six नाही, pack नाही. करणं त्याचं म्हणजे खरंच acting ची आहे, काय पण घेणं मी देणं म्हणलं ना नाहीये. मेंदूला वळ्या पाहिजेत ना. हो. हां, तो जर खाली आहे नुसतंच शरीर असं बॉडी बिल्डर, उपयोग काय त्याचा, त्याच्यावर जर असतं तर काय मग बापरे. सर पण स्ट्रगल आलाय वाटायला एवढ्या वर्षात कधी नाही कामाच्या फारसा बाबतीत? नाही खरं म्हणजे मला स्ट्रगल आला, खरं सांगायचं तर नाही आला. म्हणजे टचवूड की खरंच म्हणजे एवढं नाही मला स्ट्रगल काय करायला लागलं, नाहीच म्हणजे जवळपास. नाहीच आहे. एकात एक काम मिळत गेलं आणि जे आवडेल ते केलं काम, आणि नाही म्हणायलाही शिकलो बरेचदा. अच्छा. हां, मग नाही प्रोजेक्टला नाहीचा रेशो जास्त आहे का होचा रेशो जास्त आहे? होचा रेशो जास्त. होचा जास्त आहे. सहजासहजी नाही दुखवत नाही तर कोणाला, पटकन नाही दुखवत कोणाला मी. हम्म. हां, म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीनं असं वाटतं की हा मग असे म्हटलं त्याच्याप्रमाणे मला काय बोलेल हा अमुक आहे, ह्याला याच्याशी बोलायचं म्हणजे त्रासच आहे वगैरे, असं ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं असं. किंवा ते फोटो काढायला वगैरे येतात ना, ते असे मी बघलं लांबून, तर बराच वेळ त्यांचं जाऊ की नको असं असतं. पण तसं नाही आहे मी मुळात अजिबात. काही असायचं कारणच नाही आहे ना. बरोबर. त्यांच्यावर ते त्यांचं पोट चाललंय आपलं, आणि त्यांनाच तुम्ही हाडतूड केलं तर कसं होईल ना. क्या बात आहे. हां. खूप मस्त, व्हेरी इन्स्पायरिंग. सर रिजेक्शन कधी कोणाला चुकलं नाहीये, तुम्ही कधी फेस केलंय रिजेक्शन इतक्या वर्षात? आलंय कधी रिजेक्शन? हो, हो. कधीतरी असं एकदा झालंय काहीतरी. आधी का रिसेंटली? नाही रिसेंटली नाही, आधी बरेच एक आधी. एक तर सांगितलंच ना की ते आकाशवाणीचं ते हो केलं हो. होतं. हां, एक नाटकाच्या वेळेला काहीतरी झालेलं. पणशीकरांच्या ग्रुपचं नाटक काहीतरी होतं का वाघांच्या ग्रुपचं, तर त्यांनी रिजेक्ट केलं होतं वगैरे. अनेकदा ना सर असं असतं की आपण एखादी मोठी भूमिका करतो किंवा छान काम चालू असतं, पण त्यानंतर ना बराच काळ असा जाऊ शकतो जेव्हा आपल्याकडे काही काम नसतं किंवा वेळ लागतो काम यायला. यावेळी मी अनेकांना असं बोलताना ऐकलंय की काय आपण स्वतःबरोबर वेळ घालवतो किंवा आपण मेंटल पीसकडे लक्ष द्यावं असं अनेक जण बोलतात. सो मला सांगा, आता इतके वर्ष काम करून सुद्धा आपल्याकडे अजून काम का येत नाहीये किंवा आता काहीतरी छान यायला हवं, याचा तुम्ही विचार करता? रोज करतो, करता? रोज करतो. असं वाटतंच ना. म्हणजे खरं सांगायचं तर आरकेसी नंतर माझ्याकडे आता हे त्यातले त्यात मोठं प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट. हो बरोबर. अलग लक्षात नाही तर कुठं काय, मध्ये काहीच नव्हतं. ॲब्सोल्युटली. म्हणजे सिनेमे झाले माझे, बरोबर. सिनेमे बरेच झाले, खंडीवर झाले, पण सिरियल त्याच्यानंतर नाही आली. म्हणजे एक चिंतेचं वातावरण तयार होतं आपोआपच. होतं, अजून पण होतं सर? होऊ शकतं ना. ओके. कारण पॅशन काय काय माहिती आहे का, म्हणजे उलटं सांगतो की रिटायर्ड झालेल्या माणसाला जसं रोज 10 ते 5 नोकरीला जायची हे असतं ना, आणि रिटायर होतं त्याच्यानंतर त्याचं हे होतं ना, अरे आता आपल्याला कामच नाही आहे, आता काय करायचं आपण. म्हणजे असे कितीतरी लोक बघितलेले आहेत की रिटायर झाले तर ते ऑफिसमध्ये जाऊन बसतात, काहीतरी मदत करते. आहे माझ्या बघण्यातला एक रोजच्या भेटीतला माणूस एक माझ्या, ओके.
की तो त्याला तिथं काही पगार मिळणार नाही, काही नाही, पण तो जातो, म्हणतो की कलिगना माझ्या हे करतो, मदत करतो, हे करतो. बसून काय करू घरात? तसंच एक कुठंतरी वाटतं ना की अरे आता कामच नाही आहे आपल्याकडे लगेच. बरं, आपलं एक असं म्हणणं पण असू शकतं ना की आता RKC केल्यानंतर मला असंच दमदार काहीतरी मिळायला पाहिजे, दमदार पाहिजे. अगदी भूमिका सेम नको, पण दमदार भूमिका कुठलीही असेल चालेल. तर अपेक्षा आपली असणं गरजेचं आहे, म्हणजे हे आहे ते शक्यता आहे त्याच्यात, पण काम मिळेल याची शक्यता नाही ना. बरोबर. हां. सो रात्रीच खेळ आल्यानंतर सिनेमे केले, मग हाच अगेन देव माणूस. म्हणजे कंटिन्युअस काम असतील. कंटिन्युअस कॅमिओ केले 1-2 छोटे मोठे एक्झॅक्टली केलेले आहेत तुम्ही. मग तुम्ही असे जेव्हा हा मधला ब्रेक असतो तो तुमच्यासाठी काय असतो? काय नाही, फार्म हाऊसवर जाऊन बसतो. त्याच्यानंतर मित्रमंडळींना भेटणे, घरात नातवंड बिटवंड त्यांच्याबरोबर खेळणं बिळणं असं करायचं. पण एक कुठेतरी असं विचार चालू असतो डोक्यात, एक काम नाही काय करावं, काम नाही, विसरले काय लोक आपल्याला. हां, पण कुठेतरी सोशल मीडिया उघडल्यानंतर जाणवतं की नाही, लोक आपल्याला विसरले नाही आहेत, ऑडियन्स नाही विसरलेला. हो, 100%. हां, आताही ह्याचं प्रमोशन सुरू झालं तर सगळे जुनेच लोक टाकायला लागले त्याच्यात. खरंय. तर देव माणूस तर आहेच आत्ता, पण आहे ना आपल्या करिअरमध्ये अशी एक भूमिका येते आपल्या नशिबाला की ती 360 डिग्री आपलं आयुष्य बदलते किंवा आपलं फायनान्शियल चक्र सगळंच बदलतं. या एवढ्या वर्षाच्या करिअरमधली कुठली ती भूमिका आहे तुमच्या मते, तुम्हाला असं वाटतं की हिने माधव अभ्यंकर ही इमेज बदलली पूर्ण किंवा आयुष्य बदललं पूर्ण? रात्रीच खेळ चाले. रात्रीच खेळ चाले ही किती वर्षानंतर आलेली असेल तुमच्या करिअरच्या? बापरे, पण जी मी केली होती ती कळत नकळत केली होती. त्याच्यानंतर तरी 5-7 वर्षांनी आलं असेल. ओके. हो, म्हणजे नाटकात माझं हशिरामने जसं कलाटणी दिली माझ्या याला, तसं आहे नाही, रात्रीच खेळ चाले दिली आहे. वा. पण असं असतं ना, इतकी आपण भूमिका करतो तरी आपल्या स्वप्नातली एक भूमिका असते जी करायचीच आहे एकदा, हा असतो एक मानस असतो. सर, मला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल, कोणती ती भूमिका आहे जी अजूनपर्यंत आली नाहीये वाट्याला आणि ती स्वप्नातली भूमिका आहे, ती करायचीच आहे एकदा, ते काय आहे? मला ना अशा 2-3 भूमिका आहेत खरं तर. ओके. पण मला एक क्लासिकल सिंगर म्हणजे भीमसेनजी किंवा या पद्धतीचं जे एक मोठं प्रस्ताव असलेलं सिंगर जो आहे, असं काहीतरी, अशी एखादी भूमिका मला कधीतरी करायची आहे. किंवा मिलिटरी मॅनची, किंवा मोठा ऑफिसर आहे मिलिटरीतला, भले तो रिटायर असेल, पण त्या लाईफस्टाईलमध्ये तो त्या जगणारा तशी एखादी भूमिका मला करायची, किंवा एखादा गोड म्हातारा करायचा आहे. गोड म्हातारा, खरंच. पण यू थिंक देव माणूस आत्ता आणि रात्रीच खेळ चालेनंतर गोड भूमिकेसाठी जर आपला विचार होईल? नाही, नक्की करायला पाहिजे लोकांनी. ओके. हां, पुढचं माझ्या हातात आहे ना, कशी सादर करणं. बट आय मस्ट से, मी जेव्हा सरांना भेटलीये माझ्या मनातली भीती गेली आहे सरांबद्दल. नाही, बिलकुल घाबरायचं कारणच नाहीये. आय एम व्हेरी जॉली पर्सन. व्हेरी जॉली पर्सन, या. पण सर, आत्ता ना ओव्हरनाईट स्टार आपल्याकडे पटकन होतात, म्हणजे एखादी मालिका हिट झाली की पटकन डोक्यात हवा जाऊ शकते. अगेन तुम्हाला मी अनेकदा भेटली किंवा मी अशा कित्येक कलाकारांना भेटते ना, ते पहिल्या मीटिंगमध्ये जसे वाटतात ते तसेच आहेत अजून, म्हणजे त्यांचे पाय इतके जमिनीवर आहेत. मला सांगा, काय ते टॉनिक आहे किंवा कोण ती माणसं आहेत की जी तुम्हाला मदत करतात तुमचे पाय जमिनीवर ठेवायला? थिएटर, परत म्हणेन मी, थिएटर. हो, रंगभूमी हेच टॉनिक आहे. म्हणजे जे थेट ह्याच्यामध्ये आलेत स्क्रीनवर, त्यांच्यामध्ये ही गोष्ट नाही आहे. नीट ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल. आणि जे थिएटर करणारे लोक आहेत ना, त्यांच्यावर हे संस्कारच झालेले आहेत. डाऊन टू अर्थ असणं गरजेचं आहे. हां, तुमच्यावरती सुद्धा कोणतरी एक बाप माणूस बसलेला आहे, तुम्ही कशाचे फुशार काय मारताय, हो की नाही? पण स्क्रीन या सगळ्या ह्याच्यामध्ये तसं नाही ना, हे कल्चरच नाही आहे ना. ते नाटकातले लोक दबून पण आहेत, आपल्यावरती कोणतरी आहे, किंवा आम्हाला हे शिकवलंय, अशा पद्धतीने जगा हे शिकवलेलं, ते संस्कारच आहेत ॲक्च्युली. नाटक करणं हे ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी फार उत्तम आहे ही गोष्ट. तेच तुम्हाला शिकवतं हे, की तुम्ही अदबशीर असलं पाहिजे, तुम्ही काइंड असलं पाहिजे समोरच्यासाठी. कारण हे गिव्ह अँड टेक हा प्रकार जो आहे ना, हा नाटकातला जो आहे ना, तो थेट आहे ना. याच्यामध्ये कटमध्ये आहे ना सगळं, तर गिव्ह अँड टेक असं होतच नाही ना. करेक्ट. क्लोज, वाईड. हां, थेट गिव्ह अँड टेक नाहीच होत ना तसं. खरंय. खूप माणसं तुम्हाला या करिअरमध्ये भेटली असतील सर. काही माणसं असतात की जी आपल्याला
आपल्या चांगल्याचाच विचार करत असतात. काही माणसं आपल्याला काय नाही केलं पाहिजे हे सांगणारी असतात. सो मला दोन्ही टाईपची माणसं सांगा, अशी माणसं तुम्हाला भेटलीत, रिअल दुनियादारी शिकवणारे कोण आहेत ते या इंडस्ट्रीमधले? तसं बघितलं तर काही नाटकातलीच लोक आहेत ती. म्हणजे मगाशी मी दीनानाथ टाकळकरांचा एक उल्लेख केला, हो, ते होते किंवा लालनताई होते. लालनताई. हां, म्हणजे तेव्हा कमलाकर सारंग हे थोडेसे आजारी होते, त्याच्यामुळे ते फारसे बोलू शकायचे नाहीत वगैरे. पण ते लालनताईंना सांगायचे आणि त्या मला कन्वे करायचे की असं असं ते म्हणतायत, या पद्धतीने हे कर, तू कर, तुला चांगले आहे, पुढे तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकतं, तुझ्याकडे त्या स्किल आहे वगैरे, असं ते कॉन्फिडन्स द्यायचे. वाह! खूप मस्त. पण आहे ना, हे मला कधीपासून चाललेलं, की यार सरांची गोष्ट जाणून घेऊया, सरांची गोष्ट फायनली ते आज पूर्ण झालंय. सो देवमाणूस 2 तारखेपासून येते ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला. 2 जूनला. खरं तर अण्णा नाईकचे प्रेक्षक जास्त उत्सुक आहेत आता तुम्हाला एका नव्या भूमिकेमध्ये बघायला. जे कॉमेंटवरनं कळतंय, की अण्णा नाईक इज बॅक. आत्ता काहीतरी वेगळी भूमिका. काय तुमच्या सगळ्या ऑडियन्सला तुम्हाला सांगायला आवडेल या निमित्तानं मालिका बघण्यासाठी? रात्रीच खेळ चालल्यानंतर पुन्हा मी देवमाणूस मधला अध्याय याच्यामध्ये पुनरागम करतोय. जरूर ही मालिका बघा, तुम्हाला काहीतरी वेगळाच दिसेल. त्यातला आप्पा, आता मी ह्याच्यात आप्पा आहे, अण्णा नाही आहे, त्यामुळे ह्याच्या पुढे आप्पा आप्पा करा आता. आप्पा अण्णांनंतर आता अण्णानंतर आता आप्पा आहे मी, त्याच्यामुळे आप्पाला बघा आणि काय तुमच्या सजेशन असतील त्या जरूर कळवा. मी नक्की इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. येस सर, थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आणि खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या जर्नीसाठी. आणि जे ड्रीम रोल तुम्ही मला सांगितलेत त्यासाठी मला तुमचा इंटरव्ह्यू करायला लवकरच आवडेल. अरे ऑल द क्या व्हेरी बात आहे. बेस्ट सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.